बाबू देशमुख, आमचे काँग्रेसचे नेते आणि आमदार सन्माननीय नितीन भाऊ राऊत, शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट अनिल परब साहेब, सुनील प्रभुजी, अभिजित वंजारीजी, उपस्थित माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो, सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहा पाण्याचं निमंत्रण काल आम्हाला मिळालं. गेली अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं. दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्षनेता दोनही सभागृहाचे नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत. ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच. मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलंय आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये दररोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. मुळात हे सरकार, खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे, त्यावेळी जनता दल होतं, मला माहित नाही, भास्कररावजी सांगू शकतील, 14 आमदार होते. त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं होतं. 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं होतं. आम्ही कधीही काँग्रेसनी, तत्काळ आम्ही सत्ताधारी म्हणून, ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही. पण विरोधकांची भीती वाटते की काय, किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे, वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा गळा हाकायचा आणि काम करायचं आहे. त्यामुळे ही दोन्ही पदं रिक्त ठेवून जर चहा पाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं, हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे. मला सुरुवात आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात केली. प्रचंड शेतकरी संकटात आहे, अडचणीत आहे. कापूस, सोयाबीनच्या संदर्भात काही नेते बोलतील, पण त्यामध्ये आज तरी जे कापसावरचा आयात कर होता तो 11% 0 केल्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. लांब धाग्याचा कापूस हेक्टरी 30 क्विंटल घेण्याचा आता नवीन सुधारित जी आर आणला, तरी त्यामध्ये विदर्भातील अनेक शेतकरी जो सीसीआयला कापूस पाहिजे तो कापूस उत्पादन करत नाही. म्हणजेच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सत्ताधाऱ्यांकडून होतो आहे. दररोज त्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा रोज 8 शेतकरी आपण आपल्याला दिसत आहे. खरं तर देशभरामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2014 पासून, पण त्यातील 38.5% शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. हे सत्ताधाऱ्यांना भूषणावं आहे का, हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या
एनसीआरबी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2025च्या पहिल्या 8 महिन्यात 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2024 मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी 7 प्रमाणे होता, म्हणजे 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यावरूनच विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी कुठल्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येईल. कसले नतभ्रष्ट सरकार, तीनही जण भांडत आहेत, पण शेतकऱ्यांच्याकडे मात्र यांचं लक्ष नाही. यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला ते म्हणतात की 27 नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला. केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतीचा प्रस्तावच आला नाही. तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्याकडे अडकून पडला होता अशी काही चर्चा आहे. आणि अद्यापही राज्याला कुठलीही शेतकऱ्यांच्यासाठी मदत मिळाली नाही. अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही. मी या पलीकडे पुन्हा सांगेल आपल्याला की राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अवमान करण्याची चढाओढच चालली आहे. अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकरी फुकटे आहेत. यांना कितीही कर्ज दिला तरी व्याजाचे पैसे 0% व्याजदराने दिल्यानंतरही हे फुकटे कर्ज नाही फेडत नाहीत आणि सारखं फुकट कर्ज कसं मिळेल यासाठी ताव फोडत असतात. हे म्हणणारे राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांना फुकट म्हणून हिणवणाऱ्यांना आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी तर कहरच केला. सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्ज मागायचा, हा नवीन धंदा शेतकऱ्यांनी सुरू केलाय असं ते विखे पाटील म्हणतात. म्हणजे या राज्यातील या नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करायचं ठरवलं असेल तर अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या संदर्भात त्यांना शेतकऱ्यांची मदतच करायची नाही अशा नतभ्रष्ट लोकांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलेलं आहे. राज्याची तिजोरी खाली झाली आहे. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22% कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आहे. आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे. निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव. विकासासाठी निधी फक्त मुंबई, पुणे, ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे. निकृष्ट दर्जाची कामं केली गेली आहेत. मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीवर 3,000 कोटी रुपये अतिरिक्त खर्चवून, म्हणजे तिजोरीवर बोजा टाकून टेंडर दिल्यामुळे कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर तो निविदा रद्द करून 3,000 कोटी कमी करावे लागले. यावरून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे हे राज्यातील जनतेला आता दिसत आहे. आणि यासाठी हे सर्व बघितल्यानंतर राज्य पूर्णतः दिवाळखोरीकडे निघाला आहे आणि या मोठ्या शहरामध्ये जो पैसा खर्च केला जातो आणि लहान शहरे या संपूर्ण विकासाच्यापासून दूर गेली आहे. आणि त्याही पलीकडं या संदर्भात मुख्यमंत्री विदर्भातले असून विदर्भाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष करून तिजोरी कशी खाली होत आहे, तिजोरी खाली होत असताना कर्जाचा डोंगर किती मोठा होत आहे हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. वारंवार सरकार मोठमोठ्या पुरवणीच्या मोठ्या रकमांचं पुरवणी मागण्यास सादर केले जातात. त्यामध्ये पण कधीच डॉक्टर आणि शिक्षक भरती किंवा शहरातील पायाभूत, छोट्या शहरातील पायाभूत सुविधाकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे. एक लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटणाऱ्या सरकारचं लाडक्या बहिणीच्या रक्षणाकडे, सुरक्षितेकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे. राज्यात 18 वर्षाखालील लाडक्या लेकी, आमच्या छोट्या मोठ्या चिमुकल्या या पूर्णतः असुरक्षित आहेत. 2021 ते 25 मध्ये या राज्यामध्ये
लहान मुलीवरील अत्याचारांचे 37,000 गुन्हे दाखल झालेले आहेत. महिलावरील अत्याचारांचे दररोज 24 अल्पवयीन मुलीची छेड आणि अत्याचारचे गुन्हे नोंदले जात आहेत. राज्यात सर्वात जास्त अल्पवयीन मुलीवरील अत्याचारामध्ये मुंबईमध्ये तर घटना मोठ्या प्रमाणात आहेतच, पण अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा आता 1 क्रमांकावर पोहोचलेला आहे. लहान मुलीच्या छेडखानी, अत्याचारामध्ये आणि त्यांच्यावर झालेल्या मोठ्या अनैतिकतेमुळे 18 वर्षाखालील मुलीची छेड काढल्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर 2021च्या तुलनेत 2025 मध्ये 3,500 पेक्षा जास्त गुन्हे वाढलेले आहेत. याची आकडेवारी जर आपण सांगितली तर 2021 मध्ये हे गुन्ह्यांचे नोंदले गेले लहान मुलीवरील आणि महिलावरील अत्याचारामध्ये 6,728. हे आमचे आकडे नाही, हे सरकारी आकडे आम्ही सांगतो. उद्या खंडन करतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. 2022 मध्ये 8,355, 2023 मध्ये 9,570 आणि 2024 मध्ये 10,112 आणि मार्च 2025 3 महिन्यामध्ये 2,479 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि महिलांच्या संरक्षणामध्ये, लाडक्या लेकींच्या आणि बहिणींच्या संरक्षणामध्ये हे सरकार किती अपयशी ठरलं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल. मग त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं वाटोळ करताना संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि यामध्ये झालेले अशा अनेक प्रकारचे गुन्हे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही भेटत नाही, तो अजूनही फरार आहे. कोर्टामध्ये हे प्रकरण धीम्या गतीनं सुरू आहे. परभणी येथील आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची आत्महत्या पोलिसांनी केली असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यावर सांगितलं पोलीस जबाबदार आहे, पोलिसांवर कुठलीही कारवाई होत नाही. आमचे राहुलजी या ठिकाणी भेटून गेले, SIT नेमून तपास करण्याचे आदेश सरकारने दिले, पण पोलिसांवर गुन्हे दाखल अजूनही होत नाही आणि पोलिसांनी त्याचा खून केलाय सिद्ध झालेला आहे. सरकार पोलिसांना पाठीशी का घालताय हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. म्हणजे एकूणच कायदा सुव्यवस्था बघितली तर गुन्ह्यांचं राज्य राज्यावर आता प्रस्थापित होताना दिसतो आहे. जिथे तिथे ही गुंड मंडळामुळे प्रचंड भर दिवसा असेल, रात्री असेल, काळजी न करता लोकांचे खून करतात. पुणे हे आता महाराष्ट्रातील गुन्ह्यांचं कॅपिटल हब होताना आम्हाला दिसतंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे गुन्हे होत आहेत कारण तेथील अधिकाऱ्यावर सरकारचा पूर्णतः आशीर्वाद आहे. जे पूर्वी नागपुरात होते, नागपुरात गुन्हेगारी वाढली, आता ती गुन्हेगारी पुण्यात वाढताना फोफावताना आम्हाला दिसत आहे. यातूनच अलीकडे झालेली घटना अनेक आहेत. त्यामध्ये आम्ही नाव आता आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवतो त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. वाघ आणि बिबट्यांच्या मध्ये प्रचंड माणसांचा मृत्यू होत आहे, शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे. मागच्या अधिवेशनापासून आतापर्यंत एकट्या विदर्भामध्ये 75 माणसांचा मृत्यू झाला. 75. त्यांची फोटो, ते शेतकरी कोणत्या ठिकाणी झालं, शेतात किती माणसांचा मृत्यू झाला शेतकऱ्यांचा, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2020 ते 24च्या कालावधीमध्ये आम्ही जर पाहिलं 25च्या तर 218 मृत्यूची नोंद यामध्ये आहे. आणि विदर्भामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रचंड वाघांच्या हल्ल्यामध्ये माणसांचा मृत्यू होत आहे. त्यावर कुठलीही उपाययोजना या सरकारकडून होताना दिसत नाही. बिबट्यांच्या हल्ल्याचा मृत्यूचं प्रमाण सुद्धा तेच आहे. 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला, 55 जण जखमी झाले. बिबट्यांच्या हल्ल्याच्या मध्ये 4,651 घटनांमध्ये पशुधनांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे, पशुधन मारलं गेलं आहे. आणि म्हणून ही सुद्धा अत्यंत गंभीर बाब या ठिकाणी. शेतकरी आत्महत्या करतोय, त्याप्रमाणेच कंत्राटदार सुद्धा आत्महत्या करतोय. कंत्राटदारामध्ये
अनेक कंत्राटदारांची बिलं थकीत झाली आणि त्यासाठी या ठिकाणी सरकारकडे पैसे थकवण्यासाठी थकलेले पैसे देण्यासाठी तो रोहित आर्या याचे सुद्धा 2 कोटी रुपये थकवले आणि मुलांना त्यांनी बंधन ठेवलं होतं. हे एक सुद्धा उदाहरण आहे. नागपुरातला मुन्ना वर्मा आणि सांगलीतील हर्षल पाटील या कंत्राटदारांनी आपलं जीवनयात्रा संपवली. म्हणजे कंत्राटदार सुद्धा आता आत्महत्या करायला लागला आहे. बेरोजगार युवक आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असून सर्वाधिक विदर्भातील युवकांचं नोकरीसाठी पलायन बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे आणि नोएडा या शहराकडे प्रत्येक गावातील 8 ते 10 तरुण रोजगाराच्या संधी शोधत या शहरामध्ये नोकरी शोधत आहेत. त्यांना नोकरी मिळत. मला कळत नाही की 11 वर्ष झाले भारतीय जनता पक्षाच्या हाती एक हाती सत्ता असताना, मुख्यमंत्री असताना, प्रचंड सत्ता असताना दिल्लीपासून गल्लीपर्यंत विदर्भामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध का झाल्या नाही? रोजगारासाठी या युवकांना वणवण का करावं लागतंय, का भटकावं लागतं, याचं सुद्धा उत्तर सत्ताधाऱ्यांच्याकडे नाही. कारण मिहान सारखा प्रकल्प थंड बसतात आहे. इथे आयटी हब होऊ शकत नाही. आयटी मध्ये हैदराबाद आणि बेंगलोर पुढे गेला आहे. तर सत्तेचा उपयोग हा कुणासाठी, हा खरा प्रश्न विदर्भातील जनतेला या ठिकाणी पडतो. आपल्याला जमिनीच्या घोटाळ्यासंदर्भात प्रचंड मोठी मालिका महाराष्ट्रात उघडली. मी सांगितलं अदानींच्या घशामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील मार्केट व्हॅल्यू जर आपण पकडला तर 7 लाख कोटीच्या जमिनी त्यांच्या घशात घेतल्या गेल्या आणि प्राईम लँड त्यांना त्यांच्या हातकडे कवडीमोल दराने सुपूर्द केल्या गेल्या आणि पुण्यामध्ये तर हजारो एकर जमिनी अशाच घातल्या गेल्या आहेत. अलीकडेच आलेला मुंडवा प्रकरण हा त्याचाच भाग आहे असं मी मानतो. त्यामध्ये सरकारी जमीन, महारवतनाची जमीन असं म्हटलं जातं. सरकारी का 7/12 पूर्णतः सरकार नोंद असताना त्याची खरेदी खत होतं आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर थातूर मातूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही. त्या शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि खर्गे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते. यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे 99% शेअर आहे ते मोकाट आहे आणि ज्यांच्याकडे 1% शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे. यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. आणि अटक केलेल्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते हे सुद्धा महायुती सरकारचा अजब न्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. नुसतीच आश्वासनं आणि योजना बंद करण्याचा निर्णय, आश्वासनं द्यायची की आम्ही हे करू ते करू, छाती बदलून सांगायचं, गळ्याच्या नसा दिसेपर्यंत सांगायचं आणि काम मात्र कुठेच दिसत नाही. आश्वासनं पण योजना कोणत्या बंद केल्या आहेत? महायुती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्या पण आधी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, ती झाली नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, ती झाली नाही. मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा शिधा बंद पडलाय. 1 रुपयात पीक विमा बंद झालेला आहे. स्वच्छता मॉनिटर बंद झालेला आहे. 1 गणवेश 1 राज्य 1 गणवेश त्याची अंमलबजावणी नाही. लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप दिली, ती बंद पडली. योजना दूत मुख्यमंत्री योजना ती बंद पडली. मुख्यमंत्री तीर्थ योजना ती सुद्धा बंद आहे. नमो कामगार कल्याण योजना ती बंद झाली. नमो शेततळे योजना अभियान ते सुद्धा बंद झालं. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना ती सुद्धा बंद झाली. नमो ग्राम सचिवालय योजना ही सुद्धा बंद पडली. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना ही सुद्धा बंद झाली. नमो दिव्यांग शक्ती योजना अशी नावं देतात की जसं काय उद्धारच उद्धार चाललाय, सगळ्याचा उद्धार करायला निघालाय. अशा पद्धतीनं नमो दिव्यांग शक्ती योजना ती सुद्धा बंद पडली. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना ती सुद्धा कागदावरच आहे. मग या योजनांचं काय झालं? योजना कशाला केले? पुन्हा करत असाल तर मग त्यातून तुम्ही त्या योजना सुरू का ठेवल्या नाही? तिजोरी लुटून खाली. तिजोरीच्या लुटणीसाठीच आत्ताची सध्या भांडणं आहे. निवडणुकीमधला सगळा प्रकार पाहिला आपण. पैशाचा अमाप वापर झाला
आता आम्ही ऐकलंय की त्र्यंबकेश्वरमध्ये एका मताला 50,000 रुपये मोजले गेले। याचाच अर्थ असा आहे की कुंभमेळ्यातला पैसा उद्या मिळवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी, सत्ता हातात ठेवण्यासाठी 50,000 रुपये मोजले जात असतील एका मताला, तर किती गंभीर आहे। मतदान म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन आमदार महिलेला धमकवतात, त्याचा व्हिडिओ शूट करतात। काय कायद्याचा धाक राहिला? कुठे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे? कायदा सुव्यवस्था करण्यामध्ये हे राज्य आता आघाडीवर गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे या म्हणजे टीईटी मध्ये असलेला गोंधळ असेल, हेच आपण पाहिलं आहे। मी आपल्याला या सरकारची सर्व एक बेबंदशाही, बेबंद कारभार, एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, एकमेकाशी प्रचंड भांडत असताना राज्याचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतोय। शक्ती कायदा अजूनही अंमलात आला नाही। महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला 1 वर्षात, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र 1 क्रमांकावर आहे। महाराष्ट्र हा महिलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे। महाराष्ट्रामध्ये लहान बालिकेवरील अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचलेला आहे। महाराष्ट्र ड्रग्स मध्ये सध्या 1 नंबरवर आहे। उडता पंजाबची पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे। कुठेही त्यावर निर्बंध नाही। सर्रास शाळेच्या मुलापर्यंत शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये ड्रग्स पूर्णतः मुक्तपणे विकला जातो आहे आणि तो त्याचा वापर त्या ठिकाणी सुरू आहे। भ्रष्टाचाराची तर मालिकच आहे। 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊ सगळ्या कंत्राटदारांनी दिली। महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार 1,67,000 कोटीची कामं करत आहेत। त्यामध्ये हे 9 कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत। आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे। लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आलाय। काही कामं 33% अबाऊ दिले गेले, 33% अबाऊ। एटफार मध्ये मॅनेज करून दुसऱ्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये भागच घेऊ द्यायचा नाही आणि एखाद्याने चुकून घेतलाच तर त्याला डिस्क्वालिफाय करायचा, त्याला अपात्र करायचं। अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची मालिका या राज्यामध्ये सुरू आहे। महिला बाल कल्याण विभागामध्ये असेल, मेळघाट पूरक योजने पोषण आहार मध्ये निरंतर पुरवठा सुद्धा, त्याच्यामध्ये बाल मृत्यूचं प्रमाण मोठं आहे। मी सांगितलं की 0 ते 1 वर्ष वयोगटातील या 3 वर्षामध्ये 45,668 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे। नवजात बालकांचा 0 ते 1 हा मोठा आकडा आहे आणि यामध्ये त्या मेळघाट सारखे भागामध्ये हे मोठं प्रमाण आहे। शालेय पोषण आहार योजनामध्ये भ्रष्टाचार झालाय। शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या महिलांचे अत्याचार आणि बलात्कारांची गुन्हेगारी सांगितलं आहे। राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी जो निधी घेतला आहे त्याचं कुठेही नियमात बसवून खर्च केलेला नाही। 14,646 कोटीचं जे खर्च घेतलं त्या प्रकल्पासाठी ते वापरलाच गेलं नाही, दुसरीकडे वापरला। नागपूर विभागात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात ह्या कोलवाश्रीमध्ये एक सांगायचं राहिलं की कोलवाश्रीचा घोटाळा प्रचंड मोठा घोटाळा आहे। यामध्ये सुद्धा अद्याप जितका कोल वाश करून पुरवठा करायला पाहिजे, एकाच कंपनीने, गुप्ता कोल कंपनीकडे 1,000 कोटी रुपयाचा कोळसा त्यांनी अद्याप पुरवलेला नाही। हे मी आरोप म्हणून करत नाही, तर माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यावर कारवाई न करता उलट त्यालाच तो कोळशाचा पुरवठा दिला जातो आहे। त्यांनी चांगला कोळसा मार्केटमध्ये विकला, उचललेला कोळसा कोल आपल्या पॉवर प्रोजेक्ट पर्यंत दिलाच नाही आणि 1,000 कोटी रुपयाची रिकव्हरी ही महाजनकोनी त्यांच्यावर काढलेली आहे। हा सुद्धा एक मोठा विषय या ठिकाणी आहे। सामाजिक न्याय विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे। हेल्थ विभागामध्ये, त्यामध्ये अन्न व आपल्या सरकारच्या आरोग्य विभागामध्ये हे औषधी घोटाळा, बनावट औषधी, बोगस औषधी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याची सविस्तर आपल्याकडे नोट आम्ही पाठवणार आहोत आणि अशा अनेक भ्रष्टाचाराची मालिका या ठिकाणी आहे। एक तर खतरनाक काम असं आहे, तापी पाटबंधारे अंतर्गत बोडदा उपसिंचन योजना खाली गेली। बोडदा उपसिंचन योजना हा कंत्राटदार तेथील मंत्र्यांचा अत्यंत जवळचा आहे। या त्या विभागात पैसे नाही म्हणून त्याचा सिंचन क्षेत्र हा विदर्भाचा दाखवला आणि विदर्भातून
VIDCतून या तापी पाटबंधारे अंतर्गत असलेल्या प्रकल्पाला त्या ठेकेदाराला पैसे द्यायचे म्हणून दबाव आणून विदर्भातून पैसे त्या कंत्राटदाराला दिले गेले. VIDCतून विदर्भाचा काहीही संबंध नाही. VIDCच्या सिंचन विदर्भातील सिंचनाचा संबंध नाही, VIDCचा संबंध नाही. पण कागदपत्री दाखवलं आणि या प्रकल्पाला जवळपास 1200 कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पैसे या प्रकल्पाला दिले गेल्याची माहिती आमच्याकडे आहे. मी आपल्याला अनेक विषय या ठिकाणी सांगितलाय की राज्य पूर्ण अधोगतीकडे जात आहे. राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या, युवकांचं पलायन, कंत्राटदारांची आत्महत्या, गोड्या महिलेवरील वाढलेले अत्याचार, वाढलेला भ्रष्टाचार, 20% 25% वाढलेला भ्रष्टाचार, प्रचंड जमिनी सत्ताधारी घशात घालतायत. त्याची श्वेतपत्रिकेसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. 2020 पासून 2025 पर्यंत कोणत्या कोणत्या गायरान जमिनी, शासकीय जमिनी, विविध विभागाच्या जमिनी, इमारतीच्या जमिनी, वतनाच्या जमिनी पुन्हा कोणाला दिलात, कोणत्या दराने दिलात, कुठल्या उपयोगात दिलात याची श्वेतपत्रिका काढा आणि ते विधानसभेपुढे मांडा म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं उत्तर आम्हाला पाहिजे तर आम्ही ती मागणी सुद्धा श्वेतपत्रिकेची या ठिकाणी करणार आहोत. अशा घोटाळेबाजांचं सरकार महाराष्ट्रात असताना आणि लोकशाहीची बूज राखून संविधानावर विश्वास न ठेवता संविधानिक पद रिक्त ठेवून विरोधी पक्षाचे पद रिक्त ठेवून एक कल्ली कारभार करून जनतेला भेटीस धरणाऱ्या सरकारच्या चहा पाण्याला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. यानंतर सन्माननीय आमचे विषय बहिष्कार होऊन आपल्याला आपल्याशी संवाद साधतो. उपस्थित सर्व